नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात प्रमोद कुलकर्णी लिखित कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच नम्र विनंती की चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह येईल, बेल आयकॉन, तेही प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी माझ्या चॅनलवर कुठलीही कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला श्रोते हो, आज सुरू करूयात प्रमोद कुलकर्णी लिखित आसावरी. टाळ्यांचा कडकडाट होत होता. श्रोतृवर्ग आसावरीच्या गाण्यावर बेहद्द खुश झालेले होते. आज त्यांचा कार्यक्रम सांगलीला त्यांच्या होमपीचवर होता. श्रोत्यांकडनं फरमाईश आली, एखादं भावगीत म्हणा, त्यानंतर भैरवी होऊ दे. श्रोत्यांचं हे प्रेम 30 वर्षांचं होतं. त्यांनी तंबोरा खाली ठेवला आणि श्रोत्यांना नमस्कार केला. तेवढ्यात एका लहान मुलीनं त्यांना एक चिठ्ठी आणून दिली. त्या चिठ्ठीत एक गाणं लिहिलं होतं. ते गाणं कवी निकुंभ यांचं काव्य होतं. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरीजा सुवासाची कर बरसात. आणि खाली लिहिलं होतं, सांगलीच्या तुमच्या भगिनी. आसावरीताईंनी सा लावला आणि हे गाणं गायला सुरुवात केली. गाण्याचं पहिलं कडवं झालं आणि समस्त महिला वर्गाच्या डोळ्यांना धार लागली. हे गाणं, त्याची चाल आणि काव्य असं आहे की दगडाच्या हृदयाची व्यक्ती असली तरी तिचे डोळे पाणावलेच पाहिजेत. सकाळी 8 वाजता सुरू झालेला कार्यक्रम 11 वाजता संपला. आसावरीताईंनी तंबोरा खाली ठेवला, नमस्कार केला आणि तंबोऱ्याला गवसणी घातली. हार्मोनियम वाजवणारे तिचे सहकारी श्री देशपांडे हार्मोनियम उचलून गाडीत डिकीमध्ये ठेवतात. तबला वाजवणारे श्री जोशी यांनी तबला डग्गा गाडीत डिकीमध्ये ठेवला. ताल वाजवणारा विनय हा वयानं 18 वर्षांचा होता. तो त्यांच्याकडे संगीताचे धडे घेत होता. 2-3 वर्ष तो त्यांच्याकडे शिकतोय. मिळालेल्या मानधनातनं आसावरीताईंनी श्री देशपांडे आणि श्री जोशी यांची बिदागी देऊन टाकली. आसावरीताई गाडीत मागे बसल्या. पुढे ड्रायव्हरच्या शेजारी विनय बसला. अर्ध्या तासात गाडी बंगल्याजवळ आली. बंगल्याचं नावसुद्धा आसावरी होतं. बंगल्याच्या आजूबाजूला छोटी फुलांची बाग होती. मागच्या बाजूला निरनिराळ्या फळांची झाडं होती. गेटचं दार उघडून त्या बंगल्याच्या व्हरांड्यात आल्या, बेल वाजवली. एका लहान 6 वर्षाच्या मुलीने दार उघडलं आणि ती म्हणाली, आई, आजी आली. तेवढ्यात तिची मुलगी वीणा पाणी घेऊन बाहेर आली. विनयनं नेहमीप्रमाणे वाद्य घरात त्यांच्या रियाजाच्या रूममध्ये ठेवली. तो बाहेर आला. आसावरीताईंनी त्याला त्याची बिदागी दिली. तो निघून गेला. आसावरीनं तिची मुलगी भैरवीला हाक मारली आणि म्हणाली, मला आलं घालून चहा दे, थोड्या वेळानं जेवूया. कांताबाई आहेत ना? भैरवी म्हणाली, अगं त्यांनीच तर दार उघडलं. आणि तू इकडे अचानक कशी आलीस? अगं माझा नवरा प्रवीण 3-4 दिवसांसाठी बेंगलोरला गेला. तोच म्हणाला काही दिवसांसाठी सांगलीला तुझ्या आईकडे जा. आणि कोर्टाचंही काही काम नव्हतं, त्यामुळे मामा पण म्हणाला की जाऊन येत आईकडे. भैरवीनं आलं घालून चहा आणला. आसावरीताईंनी चहा प्यायला आणि भैरवीला म्हणाल्या, आता स्वयंपाक होईपर्यंत मला अजिबात डिस्टर्ब करू नका. त्यांचं लक्ष समोरच्या तसबिरीकडे गेलं. ती तसबीर तिचे पती अशोक करंदीकर यांची होती. त्या फोटोला चंदनाचा हार घातला होता. ते दिवंगत होऊन 7 वर्ष झाली होती. आसावरी भूतकाळ आठवायला लागली. आसावरी 5व्या वर्षापासून गाणं शिकत होती. सांगलीतल्या सुप्रसिद्ध गायिका शारदा जोशी यांच्याकडून तिने गाण्याचे धडे घेतले. शारदा जोशींकडे ग्वाल्हेर घराण्याची गायकी होती. लहानपणापासून आसावरीचा शिक्षणाच्या बरोबर गायनाचा अभ्यास चालू होता. त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये बरीच बक्षिसं मिळवली. थोड्या मोठ्या झाल्यानंतर स्वतंत्र मैफिली करायला सुरुवात केली. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या मैफिली व्हायला लागल्या. त्यांच्याबरोबर नेहमी हार्मोनियम वादक, तबला वादक अशोक करंदीकर आणि एक तारा वादक होता. अशोक हा खानदानी घराण्याचा होता.
तो आणि आसावरी एकाच वयाचे होते. आसावरी अशोकच्या प्रेमातच पडते. दोघांचं यथावकाश लग्न होतं. अशोकमुळे तिचे कार्यक्रम दुसऱ्या राज्यात जोरात सुरू झाले. पैसा मिळायला लागला. सांगलीला एक अद्ययावत बंगला बांधला, गाडी घेतली. पुढच्या वर्षी मुलगी झाली. तिचं नाव ठेवलं भैरवी. तेवढं वर्ष तिच्या मैफिली बंद होत्या. पण अशोक दुसऱ्या गायक गायिकांना तबल्यावर साथ करतच होता. बिदागी नित्यानं मिळत होती. वर्षानंतर परत मैफिली सुरू झाल्या, पण त्या जवळपास होत होत्या. मुलगी सासूबाई सांभाळत होत्या. आणखीन 2 वर्षांनी दुसरी मुलगी झाली. परत मैफिली थांबल्या. दोघांनीही पुढे मूल होऊ न द्यायचं ठरवलं. अशा त्या भूतकाळात तरंगत असताना तिच्या नातीनं तिला स्वप्नातनं जागं केलं आणि ती म्हणाली, आजी जेवायला चल. सर्वांनी जेवून घेतलं. आसावरी आपल्या बेडरूममध्ये वामकुक्षीसाठी निघून गेली. संध्याकाळी नंदिनी आली. नंदिनी आसावरीचे सगळे व्यवहार पाहत होती. कार्यक्रम ठरवणं, बिदागी, जाणं येणं, राहणं या सगळ्या गोष्टी ती बारकाईनं करत होती. भैरवीनं सर्वांसाठी चहा केला. आसावरीनं नंदिनीला विचारलं, आता मैफिल कधी आहे? नंदिनी म्हणाली, आता मैफिल जोधपूरला आहे 8-10 दिवसांनंतर. सर्वांच्या विमानाची तिकीटं संयोजकांनी पाठवली आहेत. आसावरी नंदिनीला म्हणाली, भैरवी नात पण आली आहे. आम्ही 4-5 दिवस जरा बाहेरगावी जाऊन येतो. तू येतेस का? ती नाही म्हणाली आणि त्यानंतर ती तिच्या घरी निघून गेली. आसावरीनं भैरवीला विचारलं, आपण उद्या सकाळी रत्नागिरीला जाऊया. बबडीला समुद्रात खेळता पण येईल आणि मजा येईल तिला. आपण विनयला घेऊया. तिने ड्रायव्हरला बोलवलं आणि सांगितलं, माझी गाडी सुस्थितीत कर, आपण उद्या सकाळी निघूया. विनयलाही बॅग घेऊन उद्या सकाळी ये असंही त्यांनी सांगितलं. ठरवल्याप्रमाणे संपूर्ण सहलीची तयारी, तसंच 4-5 दिवसांसाठी लागणारे कपडे त्यांनी बरोबर घेतले. खाण्याचे काही जिन्नस घेतले. रत्नागिरीला 3 स्टार हॉटेलमध्ये 2 सूट बुक केले. सगळेजण सकाळी बरोबर 7 वाजता रत्नागिरीला निघाले. रत्नागिरीला दुपारी 3 वाजता पोहोचले. 3 स्टार हॉटेलमध्ये सूट बुक केलेले होते, तिथे राहायला उतरले. हॉटेलचं नाव होतं कोहिनूर समुद्र बीच रेसॉर्ट. जेवून दुपारची विश्रांती घेतली. संध्याकाळी चहा पिऊन सर्वजण बीचवर आले. विनय आसावरीच्या नातीबरोबर समुद्राच्या वाळूत खेळत होता. नातीचं नाव वृंदावनी होतं, पण तिला वृंदा म्हणत. आसावरीची दुसरी मुलगी मामाकडे मुंबईला होती. ती आर्किटेक्चरचा कोर्स जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये करत होती. तिचं नाव बागेश्वरी. ती शेवटच्या वर्षाला होती. सर्वजण समुद्रात सूर्याचा अस्त बघून रिसॉर्टला आले. जेवून झोपून गेले. सकाळी ताजेतवाने झाल्यावर सर्वजण पावसला श्री स्वरूपानंद आश्रमात आले. दर्शन घेऊन मूर्तीच्या समोर बसले. आसावरींनी इलेक्ट्रिक तंबोरा आणला होता. डोळे मिटून ध्यान करता करता सायंकाळचा आणि सकाळचा राग अहिर भैरव त्यांनी गायला सुरुवात केली. तंबोरा सुरू केला. विनयनं मंजिरी आणली होती, त्यावर त्याने ताल धरायला सुरुवात केली. आसावरीची नात वृंदासुद्धा टाळ्या वाजवायला लागली. अतिशय तन्मयतेनं त्याने गाणं गायलं. नंतर श्री गुरु दत्तात्रेयांचा अभंग गायला. सर्वांनी उभं राहून मूर्तीचं दर्शन घेतलं. बरेचसे लोक त्यांचं गाणं ऐकत होते. तेवढ्यात तिथे देवळाचे व्यवस्थापक आले. त्यांनी शाल आणि श्रीफळ देऊन गौरवही केला. सर्वांनी हॉटेलमध्ये येऊन जेवून घेतलं, विश्रांती घेतली. नंतर फक्त भैरवी, तिची नात आणि विनय बीचवर आले. आसावरी त्यांना म्हणाल्या, मी हॉटेलवरच थांबते. आसावरी शांत बेडवर भिंतीला टेकून पडल्या आणि परत भूतकाळात गेल्या. जुन्या आठवणी जागृत झाल्या. मैफिली उत्तर राज्यात होत गेल्या होत्या. नवरा सांगेल ते मानधन त्यांना संयोजकांकडनं मिळत होतं. पैशाचे व्यवहार अर्थात नवरा अशोक बघत होता. पैशावरनं मग दोघांचे खटके उडायला लागले. बरेचसे पैसे काढून राहिलेलं पैशाचं पाकिट अशोक आसावरीकडे देत असे. पैसे घेऊन अशोक मित्रांच्या बरोबर चंगळ करायला लागला. त्यात त्याला दारूचं चांगलंच व्यसन लागलं. मग तबल्यावरचा हात ढिला पडायला लागला. आसावरीच्या ते लक्षात आलं आणि तिने दुसरा तबलजी शोधला.
अशोकला बाहेरसुद्धा कोणी साथीला बोलवेन असं झालं. अशोकचं पिणं वाढत चाललं. घरी तो झिंगतच येत असे. लहान लहान मुली घाबऱ्या घोबऱ्या होत असत. आजीच्या जवळ जाऊन बसत असत. आसावरीनं मुलींना मामाकडे मुंबईला ठेवलं. मोठी मुलगी वकील होण्याच्या मार्गावर होती आणि धाकटी मुलगी नुकतीच 12वी पास होत होती. थोड्याच वेळात दरवाजा उघडून नात आणि मुलगी आली. नात वृंदानं आजीला हाक मारली. आजीची तंद्री भंग पावली. सर्वांनी चहा घेतला. रात्री सर्वजण जेवून झोपी गेले. दुसऱ्या दिवशी ताजंतवानं होऊन सर्वांनी नाश्ता पाणी केलं आणि सकाळी 9 वाजता गणपतीपुळे या ठिकाणी आले. इथे गणपतीचं सुंदर मंदिर, मंदिरासमोर समुद्र. देवळात जाऊन नारळ, प्रसाद, हार असं बाप्पांसाठी गुरुजींच्याकडे दिलं. गुरुजींनी ते ताट गणपतीच्या पायाशी लावून त्याला हार घातला. प्रसाद म्हणून आणलेला पेढ्याचा पुडा, त्यातले 2 पेढे काढले आणि बाकीचे त्यांना देऊन टाकले. बाप्पासमोर सगळे हात जोडून बसले. आसावरीताईंनी तंबोरा लावला आणि अर्धा तास राग तोडी म्हटला. 2 अभंग गायले. त्या तिथेच बसून राहिल्या. नात आणि मुलगी समुद्रावर गेल्या. त्यांच्याबरोबर विनयसुद्धा होता. देवळातल्या गुरुजींनी त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. एका घरगुती खानावळीत सगळ्यांनी जेवण केलं आणि सर्वजणांनी पुन्हा एकदा बाप्पाचं दर्शन घेऊन मुक्कामी हॉटेलवर आले. दुसऱ्या दिवशी सगळे सांगलीला आले. आता 3 दिवसांनी त्यांचा जोधपूरला कार्यक्रम होता. भैरवी म्हणाली की तिच्या नवऱ्याचा फोन आलाय, तो मुंबईला आलाय. भैरवी आपली मुलगी वृंदाला घेऊन मुंबईला खाजगी वाहनानं निघून गेली. आसावरी, तिचा हार्मोनियम वादक, तबलजी आणि तालवादक विनय सगळेजण जोधपूरला आले. जोधपूरचा कार्यक्रम उत्तम झाला. संयोजकांनी मानधन दिला. शिवाय गावकऱ्यांनी त्यांचा सत्कारही केला. मग दुसऱ्या दिवशी सगळे विमानानं सांगलीला आले. आसावरीताई नंदिनीला म्हणाल्या, आता परत इतर राज्यात कार्यक्रम घेऊ नकोस, जवळपासचे कार्यक्रम घे बाई. बागेश्वरीचा आर्किटेक्चरचा कोर्स पूर्ण होऊन ती आर्किटेक्ट झाली आणि सांगलीला आईकडे राहायला आली. त्यांनी भावाला मुंबईला फोन केला आणि बागेश्वरीच्या लग्नासंबंधी काय करायचं असं विचारलं. तो म्हणाला, पुढच्या आठवड्यात मी सांगलीला येतो, मग आपण चर्चा करू. इचलकरंजीला कार्यक्रम होता. संयोजकांनी सांगितलं, रागदारी संगीताच्या ऐवजी भजन आणि भावगीतांचा कार्यक्रम करा. आसावरीनं गावातल्या एका सिंथ वाजवणाऱ्या मुलाला बोलवलं. काही गाणी बसवून घेतली. हार्मोनियमवाल्याला सांगितलं की तू फक्त सूर दे, गाणं सुरू करूया. इचलकरंजीचाही कार्यक्रम उत्तम झाला. मग अशाच प्रकारचे कार्यक्रम भरपूर यायला लागले. आसावरींनी नंदिनीला परत सांगितलं की आठवड्याला आता एकच कार्यक्रम घे, मला दगदग सहन होत नाही. मामा मुंबईहून आला. त्याचं बहिणीशी बागेश्वरीच्या लग्नासंबंधी सविस्तर बोलणं झालं. बागेश्वरी बाहेर गेली होती. आल्यावरती मामाला बघून आश्चर्यचकित झाली. तिच्या आईने भावाला विचारलं की अरे तिन्ही कोणी निवडलाय का. हे बोलणं बागेश्वरीने ऐकलं. तिने सांगितलं की तिच्याबरोबर तिचा एक मित्र, त्याचं नाव गोविंद काळे, आर्किटेक्चरचा कोर्स करत होता. तो मुंबईला राहतो. त्याचे वडील RBI बँकेत अधिकारी आहेत. आई एका कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. आई बागेश्वरीला म्हणाली की मग पुढची बोलणी कुठे करायची ते त्याला विचार, आम्हाला हे मंजूर आहे. बागेश्वरीनं गोविंदला फोन लावला. त्याला सांगितलं की आपल्या लग्नाला आई आणि मामा तयार आहेत, तू तुझ्या आईवडिलांशी बोल, म्हणजे पुढची बोलणी करता येतील. त्यावर तो म्हणाला की संध्याकाळी पुन्हा फोन करतो. गोविंदनं संध्याकाळी सांगितलं की आम्ही सगळेजण उद्या सांगलीला येतोय, तू तुझ्या आईला आणि मामाला हे सांगून टाक. ठरल्याप्रमाणे गोविंद आपल्या आईवडिलांना घेऊन सांगलीला आला. ते सगळे ताजेतवाने झाले. बागेश्वरीनं पोहे करून आणले. पोहे चहा झाल्यावर आसावरी, मामा आणि गोविंदचे आईवडील यांनी लग्नासंबंधी बोलणी केली. लग्न सांगलीलाच करायचं ठरवून टाकलं. पुढच्या महिन्याच्या 18 तारखेला लग्न करू असंही ठरलं. 1 आठवडा अगोदर भैरवी आपल्या मुलीला घेऊन आईच्या घरी आली. मोठं प्रसिद्ध कार्यालय लग्नासाठी ठरवण्यात आलं होतं. मुंबईच्या पाहुण्यांची एका चांगल्या हॉटेलमध्ये व्यवस्था केली गेली होती. आसावरीताईंच्या बऱ्याच ओळखी असल्यामुळे बरेच जण लग्नाला हजर होते. साधारणतः 1500 जण या लग्न समारंभाला उपस्थित होते. जेवणाचा बेत उत्तम होता.
बुफे पद्धतीनं जेवणाचा घाट घालण्यात आला होता. 2 दिवस सोहळा चालू होता. पाहुणे रावळे तिसऱ्या दिवशी निघून गेले. घरी फक्त आसावरीताईंचा भाऊ, त्याची बायको भैरवी, तिचा नवरा आणि तिची मुलगी एवढेच राहिले. आसावरी शांतपणे हॉलमध्ये आराम खुर्चीत पहुडल्या होत्या. तेवढ्यात त्यांचं लक्ष समोरच्या फोटोवर गेलं. परत त्यांना भूतकाळ आठवायला लागला. नवऱ्याचं पिणं वाढलं होतं. नेहमीप्रमाणे तो दारू पिऊन आला आणि तिच्या अंगावर धावून गेला. तिला मारता मारता तो खाली पडला. अशोकच्या आईने आणि आसावरीने त्याला बेडरूममध्ये झोपवलं, त्याच्या अंगावर पांघरूण घातलं. अशोकची आई बघत होती की आसावरीचं अजूनही तिच्या नवऱ्यावर प्रेम आहे. पण एक दिवशी त्यांनी कहर केला. संयोजकांकडनं मिळालेला चेकच त्यांनी फाडून टाकला. आसावरीनं कपाळावर हात मारून घेतला. आसावरीच्या मैत्रिणी तिला नेहमी सांगत की तू नवऱ्यापासून घटस्फोट घे. पण आसावरी कायम त्यांना नकार देत होती. ती म्हणायची, मी त्याच्यावर प्रेम केलं आहे, मला त्यांनी मातृत्व बहाल केलं आहे, माझी एकच अपेक्षा आहे की त्यांनी घरात बसून काय ढोसायची ती दारू ढोसावी आणि मुख्य म्हणजे हमरी तुमरीवर त्यांनी येऊ नये. मला कुठल्याही प्रकारची त्यांनी शारीरिक इजा करू नये आणि परमेश्वराजवळ सुद्धा मी एवढंच मागणं मागते. अलीकडे तिला लाईट कार्यक्रमांचं आमंत्रण मिळत होतं. तिने गावातल्याच गावच्या 2 मुली आणि 1 मुलगा यांना संधी दिली. सिंथेसायझर वाजवणारा मुलगा, त्याप्रमाणे इतर वाद्य वाजवणारे कलाकार त्यांना बरोबर घेतलं. कार्यक्रम व्यवस्थित सेट केले. निवेदन करण्यासाठी तिच्या मैत्रिणीची मुलगी रुपाली साठे हिच्यावर तिने जबाबदारी टाकली. आता अशा प्रकारचे वाद्यवृंद घेऊन कार्यक्रम उत्तमोत्तम होत गेले. आसावरी एखादं भावगीत आणि अभंग गात असे. तिला आता दगदग व्हायला लागली होती. पुढच्या वर्षी बागेश्री बाळणपणासाठी माहेरी सांगलीला आली. तिला मुलगा झाला. मुलाचं बारसं झालं, तेही उत्तम झालं. बागेश्री, तिचे सासू सासरे, नवराई आले. मुलाचं नाव श्रीपाद ठेवण्यात आलं. काही दिवसांनी सर्वजण परत मुंबईला गेले. बारशाच्या कार्यक्रमाला भैरवीला आणि तिच्या कुटुंबालाही आमंत्रण होतं, पण भैरवी आणि तिची मुलगी वृंदा दोघीच आल्या. एक दिवशी संध्याकाळी आसावरी आपल्या दिवाणखान्यात आराम खुर्चीत बसून होत्या. सहज त्यांचं लक्ष समोरच्या फोटोवर गेलं आणि तिला पूर्वीचे काही प्रसंग आठवले. ती मैफिलीवरनं संध्याकाळी आली होती. नवरा घरात दारू पिऊनच बसला होता. त्यांनी तिच्याकडे पैशाची मागणी केली, पण तिने ते पैसे दिले नाहीत. तो तिच्या अंगावर धावून गेला. स्वतःला वाचवण्यासाठी ती बाजूला झाली. त्याचवेळी अशोकची आई आतनं बाहेर आली. आसावरी बाजूला हल्ल्यामुळे अशोकचा तोल गेला. आसावरीने त्याला ढकलून दिलं. तो भिंतीवर जाऊन आपटला. त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला लागलं. रक्त व्हायला लागलं. तो खाली पडला. आसावरीने डॉक्टरांना बोलवलं आणि त्यांनी तो मृत झाला असं घोषित करून टाकलं. पोलीस अधिकारी अशोकला पोस्टमार्टमसाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. इन्स्पेक्टर आसावरीताईंना चांगलेच ओळखत होते. त्यांनी त्यांची जबानी घेतली. आसावरीने त्यांना इत्थंभूत सगळं सांगितलं. इन्स्पेक्टरनी त्याच्या आईची जबानी घेतली आणि वेळ मिळेल तेव्हा पोलीस चौकीत येऊन जा असं सांगितलं. पोस्टमार्टमनंतर बॉडी ताब्यात मिळाली. दोन्ही मुली, तिचा भाऊ त्वरित सांगलीला आले. बॉडी स्मशानात नेऊन विद्युत दाहिनीवर दहन केलं. दोन्ही मुली कार्य होईपर्यंत सांगलीत राहिलेल्या होत्या. आसावरी परत भानावर आली. कांताबाईंनी त्यांना जेवायला बोलवलं. जेवण झाल्यावर त्या थोडा वेळ बागेतल्या झोपाळ्यावर बसल्या. जुन्या मैफिली आठवायला लागल्या. त्यांनी नंदिनीला सांगितलं की आता यापुढे कोणताही कार्यक्रम घेऊ नकोस. गणपतीच्या देवळात त्यांनी संध्याकाळचा राग मालकंस गायला, काही अभंग म्हटले. बाप्पाच्या पाया पडून त्याचा आशीर्वाद घेतला. मंदिराच्या विश्वस्तांनी त्यांचा योग्य तो सत्कार केला. त्यांनी गाणं किंवा गाण्याच्या मैफिली करणं सोडूनच दिलं. आता त्या विशारद आणि अलंकार या परीक्षेसाठी बसणाऱ्या महिलांची शिकवणी घ्यायला लागल्या. मुली अधूनमधून येऊन भेटत होत्या. एक दिवशी डोळे मिटून पूर्व इतिहास आठवत होत्या. त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या होत होत्या. अशोकचा मृत्यू अपघातानं झाला. कुठेही संशय घेण्यासारखं काहीही नव्हतं. त्यामुळे पोलिसांनी ती केस बंद करून टाकली. पण मनस्ताप व्हायचा तो झालाच.
आसावरीताईंनी लवकर सत्य स्वीकारलं आणि पुढचं आयुष्य मुलींच्या बरोबर आनंदात घालवायचं ठरवूनही टाकलं. श्रोते हो, कथा कशी वाटली हे कमेंट करून कळवा. ही कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काहीही हरकत नाही. आणि हो, माझ्या वतीनं त्यांनाही चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.